गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांमुळे वाहनधारक, दुकानदार व सर्वसामान्य नागरिक हैराण झालेत। वारंवार फोटो काढायचे व वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवायचे व त्यांना दंड करायचे, याला प्रशासनातील अधिकारी, पोलीस कर्मचारी हतबल झालेत। याच अनुषंगाने काल शिवतीर्थजवळ सामाजिक कार्यकर्त्याला वाहनधारकांनी चांगला चोप दिला व शिव्यांचा प्रसाद दिला। तिथून या सामाजिक कार्यकर्त्याने पलायन केलं। या घटनेमुळे शहरात चर्चेला उधाण आलंय। इचलकरंजी शहरामध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो ह्यासाठी मोठं योगदान लाभलंय। त्यांचे नाव इतिहासातही लिहिलं गेलंय। पण अलीकडच्या काळामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांच्या नावाखाली प्रशासन, पोलीस प्रशासनाला वेठीस धरणं असा प्रकार सुरू आहे। शहरातील एका सामाजिक कार्यकर्ता सकाळी उठल्यानंतर रस्त्याकडेला उभारलेल्या गाड्यांचे फोटो काढायचे, ते फोटो पोलीस प्रशासनाच्या वेबसाईटवर अपलोड करून तक्रार करायची, असा उद्योगधंदा करायचा व सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्यासारखे काम हा सामाजिक कार्यकर्ता करत आहे। याला कितीही वेळा वाहनधारकांनी व नागरिकांनी चांगला प्रसादही दिलाय, तरी सुद्धा आडमोठी भूमिका घेऊन पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासनाकडे तक्रारीचा पाढा लावायचा व बघून घेतो अशी भाषा करायची, वरिष्ठांकडे तक्रार करतो असे बोलून अधिकाऱ्यांनाही त्रास द्यायचा। या त्रासाला कंटाळून काल शिवतीर्थजवळ काही वाहनधारकांनी या सामाजिक कार्यकर्त्याला चांगलाच प्रसाद देऊन त्याची चांगलीच धुलाई केली, तसाच शिव्यांचा प्रसादही दिला। यावेळी शिव्या देत असताना सामाजिक कार्यकर्त्याने तिथून पळ काढला। तसेच सोशल मीडियावर सामाजिक कार्यकर्त्याच्या नावाखाली प्रशासनाच्या विरोधात भूमिका घ्यायची, चर्चा करायची, पण ठोस भूमिका घ्यायची नाही। रस्त्यावर व्यापार करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना त्रास द्यायचा, प्रशासनाला वेठीला धरायचं, असा गोरखधंदा काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून होऊ लागलाय। सध्या सामाजिक कार्यकर्ते व अन्य काही संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून मिरवायचे व प्रशासनाला वेठीस धरायचे, वरिष्ठ नागरिकांना, छोट्या अधिकाऱ्यांच्या तक्रारी करायच्या, असा गोरखधंदा या सामाजिक कार्यकर्त्यांनी लावलाय। समाजातील काही नागरिकांनी त्यांना प्रसाद देऊन सुद्धा अजूनही सुधारत नाहीत। हातावरील पोट असणारी गोरगरीब जनता रस्त्यावर छोटे दुकान लावून आपला उदरनिर्वाह करत असते, पण याला विरोध हे सामाजिक कार्यकर्ते करतायत। पण काही सामाजिक कार्यकर्त्यांनी चांगल्या गोष्टीही केल्यात। आजवर त्यांनी समाजोपयोगी काम केलंय, पण असे कधी कोणाला त्यांनी त्रास दिला नाही। ज्यांनी समाजोपयोगी काम केलं नाही अशा लोकांना त्यांनी विरोध केलाय, अशा लोकांचे इतिहासात नाव लिहिलंय। पण आजकालचे सामाजिक कार्यकर्ते इंटरनॅशनल सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख झाली। त्यांना सर्वसामान्य नागरिक विरोध करू लागलेत।